गुड मॉर्निंग. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. कारण की घड्याळात जर बघितलं तर आता 8 वाजून गेलेले आणि आज पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. सो बिलकुल बॉस, चला सुरुवात करूयात आजच्या शोची. माय टॉप 3. सगळ्यात पहिले अपडेट सांगायची म्हटली तर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक टॅरिफ बॉम्ब टाकलाय. आता त्यांनी मूव्हीज कडे दरम्यान वळवले आणि अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर 100% कर लावण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. माय टॉप 3. त्यासोबतच काल सोन्या चांदीच्या किमती आणखीन वाढलेल्या आहेत. सर्व रेकॉर्ड त्यांनी काल मोडलेले. माय टॉप 3. आणि त्यासोबतच पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 12वीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली, असं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे. माय टॉप 3. तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. बट तारीख आजची बघितली तर 30 सप्टेंबर 2025 म्हटल्यानंतर आज जर तुम्ही हे काम पूर्ण केलं नाही तर तुमचं जनधन बँक अकाउंट बंद होऊ शकतं. नाही म्हणजे KYC पूर्ण करायचंय ना राव, विसरू नका. चला वळूयात थोड्याच वेळात पहिल्या अपडेटकडे. ऐकत रहा माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ आणि त्यासोबतच नवीन पेपरवाला घंटा घेऊन तुम्हाला अपडेट करण्यासाठी प्रसाद इकडे हजर झालाय. तर बॉस, चला वळूयात पहिल्या अपडेटकडे. म्हणजे सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर एकंदरीत सध्या राज्यात पावसाने जी काय हजेरी लावली आहे त्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान तर होत आहे. पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, स्पेशली 12वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आता त्यांना फॉर्म भरण्याची अर्जाची डेट जी होती त्याच्यात मुदतवाढ मिळालेली आहे. जी की पहिली 30 सप्टेंबर होती एंड डेट, आता ती झालेली आहे 20 ऑक्टोबर. स्पेशली बोलायचं म्हटलं तर या पाऊस आणि पूरस्थितीमुळे मराठवाड्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिले होते आणि त्या संदर्भातच काल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणाही केलेली की 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. चला तर मग वळूयात थोड्याच वेळात पुढच्या अपडेटकडे. सुनते रहिए माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केले माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पुढच्या अपडेटकडे. नाही म्हणजे एकंदरीत डोनाल्ड ट्रम्प यांची चर्चा सध्या टॅरिफमुळे जास्त फेमस होत चाललेत ना. वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळी टॅरिफ. आता त्यांची आणखीन एक घोषणा आलेली आहे की आता अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर 100% टॅरिफ लावली जातील. की इतर देशांनी आता आमच्याकडचा चित्रपट निर्मितीचा व्यवसाय चोरलाय म्हणे, तसं लहान मुलांकडनं कॅन्डी चोरली जाते. कम ऑन, आता याच्यावर मी काय मत मांडलं खरंच मला कधी कधी प्रश्न पडतो. बट एनिवेज, आता तुमचं याच्यावर काय मत आहे तुम्ही मला सांगू शकतात. इंस्टाग्रामवर RJ प्रसाद, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल, RJPRASAD. पुढच्या अपडेटकडे बोलूया थोड्याच वेळात. ऐकत राहा माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ट्यून केलं तुम्ही माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. बट घड्याळात बघितलं तर आता थोडाच वेळ बाकी आहे, म्हणजे निघावं लागेल. पण त्याआधी पुढची अपडेट सांगून देतो ना. नाही म्हणजे सोन्या चांदीच्या किमती ज्या आहेत ना त्या आता उच्चांकावर पोहोचल्या आहेत. त्यांनी रेकॉर्ड तर मोडलेच आहे, बट स्वतःचा शेवटचा रेकॉर्ड सुद्धा मोडून झाला. म्हणजे आतापर्यंत सगळ्यात हायएस्ट किमतीवर पोहोचल्यात. स्पेशली चांदीची किंमत जर बोलायची म्हटली तर काल 7,000 रुपयांनी वाढून 1.5 लाख रुपये प्रति किलो या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचलेली आहे. आणि त्यासोबत जर बोलायचं म्हटलं तर सोन्याची किंमत सुद्धा 1,500 रुपयांनी वाढली आणि जाऊन पोहोचलेलं आहे 1,19,500 रुपये. काय बोलणार नाही यावर. एनिवेज, आजची तारीख 30 सप्टेंबर. जर तुमचं जनधन अकाउंटची KYC झाली नसेल तर आजच करून घ्या, अदरवाईज ते बंद पडणार आहे म्हणून मी सांगितलं. चला तर मग आता इथून मी निघतोय. बट भेटूयात उद्या सकाळी 8 वाजता पेपरवाला घंटा घेऊन ऑन माय एफएम. बट तोपर्यंत आपण सोशल मीडियावर बिलकुल गप्पा मारूयात. RJ प्रसाद, RJPRASAD, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. आणि सेम नावाने तुम्हाला इतर प्लॅटफॉर्मवर सुद्धा मिळेल. सो डेफिनेटली आपण तिकडे गप्पा करूयात. भेटूयात उद्या सकाळी 8 वाजता. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात अँड हॅव अ नाईस डे.